मी सांगितलं की ते घ्यायचं घ्यायचं त्याच्या पुढे जाऊन हे जे रोग पडतो त्याच्यामध्ये विद्यापीठाला सांगून हे बघितलं पाहिजे ना सर. आपण काय केलं व्हॉट्सअप फोटो घेतो असे विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना बोलून मार्गदर्शन गेल्या वर्षी हे कशामुळे होतं माहीत आहे माहीत कोळी माहिती कोळी जर असतो तो साल खाऊन गेल्यामुळे असे होते. 5 फवारण्या केल्या सर. 5 फवारण्यासाठी काहीतरी शोधून काढलं पाहिजे रिसर्च केलं पाहिजे. इन्सेक्टिसाइड आहे पण खूप मोठ्या प्रमाणात अटॅक आहे सर. औषध कागदोपत्री येतच नाही ते. आणि सर आता त्याला कसला रोग म्हणतात माहित आहे सर. माहित डोकं मागे आता हे जे बाकीचे आहे का ह्या फळांवरती याला लागण झालेली आता हे काही म्हणजे पांढरं दिसते ते खाली पाणी जास्त झालं. पाणी जास्त झाल्यामुळे हे वर हे झाडाला खाली पाणी झालं जमिनीत पाणी तुंबल्यामुळे मंगूर रोग नाही. खाली जमिनीत पाणी आपल्याला जास्त झाल्यामुळं खाल्ल्या मुळ्याला रोगराई पसरली आणि त्याचा प्रभाव वर होणार. हे अनपेक्षित रोग नाहीये पाण्यामुळे रोग झालेला आहे. हे जे आता पांढरं पडलेलं हो नंतर तसं अति म्हणजे अतिवृष्टी झाल्यामुळे अतिवृष्टीचा परिणाम झालाय सर. त्याला काय म्हणतात रेड माईट. रेड माईट सर. 20 दिवस 30 दिवस म्हणजे सूर्यदार शेपी होत नाही मग याला काहीच भेटत नाही सर. म्हणजे त्याच्यामुळे सगळंच होऊन चाललं. म्हणजे पावसाळा बुरशीजन लोकांना पूर्ण खाऊन टाकले. डाळिंबची तशी अवस्था आहे पूर्ण पिकाची. पाता जर चालू आहे म्हणजे भुसार मालाचं बी टोटल तसं झालेलं आहे. काहीच नाही भुसार माल नुसते हिरवे दिसून राहिले. पूर्ण खाली आलेलं आहे माल. काहीच नाही नुसतं हिरवळ आहे दिसत. आणि हा पावसाचा परिणाम इतका भयानक झाला की हे पूर्ण गोळ नंतर सुरुवातीच्या पावसाचं सर आपल्याकडे कसं आहे नाही. या मंडळात ह्या गावात झाला पण त्या मंडळात झालं इथं झाला ही झाला सर ह्या गावामध्ये. इथं झाला म्हणजे आपण प्रॅक्टिकली कळवायला आम्ही केलं सर. आम्ही तसा रिपोर्ट घेतला. इथं जरी त्या मशीनवर 40 mm असेल जिथं आपण उभा आहे हो सर. तिथं 100% झाला की नाही इथला आपण रिपोर्ट घेतला सर. तो पाठवा ना. हो सर पाठवला. अंदाज पाठवला. प्राथमिक अंदाज पाठवला आपण पाठवून दिला. पण ती वैयक्तिक सर्वे करण्यासाठी आपल्याला आदेश झाले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.